आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया यहेजकेल 36:26. मी तुम्हास नवीन हृदय देईन, तुमच्या ठाई नवीन आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. तर आज परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की तो आपल्याला काय देणार आहे? एक नवीन मन देणार आहे. परमेश्वर आपल्याला सांगतो. तेवढंच नाही, नवीन मन नाही, परंतु परमेश्वर हे पण म्हणतो की तो नवीन आत्मा देणार आहे. आणि परमेश्वर तिथे पण नाही थांबत. परमेश्वर बोलतो की तो आपल्याला एक मांसमय हृदय, दगडासारखं नाही, एक कोमल हृदय परमेश्वर आपल्याला देईल. प्रेम करणारं हृदय परमेश्वर आपल्याला देईल. तर परमेश्वर आज आपल्याला म्हणतोय की तो आज आपल्याला नवीन मन देणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या मनामध्ये एक इच्छा असायला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये कडूपण असेल, दुसऱ्यांच्या विरुद्ध क्रोध, ईर्ष्या वगैरे खूप सारं तुमच्या हृदयामध्ये भरलेलं असेल, दुसऱ्यांबद्दल क्रोध असेल, तुमच्या नातेवाईकांबद्दल, तुम्हाला ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल, तर ते तुम्हाला काय करायचं आहे? परमेश्वराला एक हृदय मागायचे. परमेश्वर की तुम्हाला नवीन मन दे, कारण की तो बोलला की मी तुम्हाला नवीन मन देणार आहे. परमेश्वर बोलला. आणि जे परमेश्वर बोलतो ते परमेश्वर काय करणार आहे? ते पूर्ण करणार आहे. पण तुमच्या मनामध्ये एक इच्छा पाहिजे की मला बदलायचे. जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा असेल की हा परमेश्वर मला बदलायचे, मला पहिल्यासारखं राहायचं नाही, मला क्रोधी मनुष्य बनायचं नाही आहे, मला असं जे तुला आवडत नाही तसं नाही बनायचं, पण तुझ्यासारखं जे हृदय आहे तसं मला दे. तुझं मन कसं कोमळ होतं, जसं पवित्र होतं, तसं मन मला दे. म्हणजे दुसऱ्यांविरुद्ध मी काही वाईट बोलू नये परमेश्वर, असं मन जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये इच्छा असणार, परमेश्वर आज तुम्हाला काय करणार? नवीन मन देणार. परमेश्वर बोलतो केवळ नवीन मन नाही, त्याचा आत्मा पण नवीन आत्मा, जो आनंदाने भरलेला आहे, जो हर्षाने भरलेला आहे, ज्याच्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट नाही आहे, ज्याच्या मनामध्ये दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायचं हृदय आहे, दुसऱ्यांसाठी रडून, जसं आपण आपल्या लोकांसाठी प्रार्थना करतो रडून, कारण जेव्हा आपले आई वडील असो, भाऊ बहीण असो, त्यांना काही झालं तर आपण कसं रडून दुःखात आपण प्रार्थना करतो परमेश्वराशी, तसा आत्मा परमेश्वर तुम्हाला देईल की तुम्ही दुसऱ्यांसाठी, स्वतःसाठी नाही. सर्व तर स्वतःसाठीच करता, पण जसं येशूने त्याचं स्वतःचं शरीर सुद्धा आपल्यासाठी दिलं, तसंच आपण पण दुसऱ्यासाठी प्रार्थना करायचा. परमेश्वर आपल्याला काय देईल? तो आत्मा देईल, तो मन देईल. तर आपण काय करायचंय? त्या देवाला मागायचे. तुमच्या हृदयामध्ये खूप साऱ्या लोकांनी तुम्हाला तुम्हाला त्रास दिला असेल, जे तुमच्या हृदयामध्ये असेल, तुमचं हृदय दगडासारखं झालं असेल की आता प्रेमच नाही, कारण की सगळ्यांनी मला त्रास दिला, सगळ्यांनी माझ्याशी वाईट बोललं, म्हणून तुमच्यामधलं ते प्रेम निघून गेलं, ते दगडासारखं हृदय आहे. तर परमेश्वर बोलतो त्या दगडाच्या हृदयाला पण मी काय करेल? एका मांसाच्या हृदयामध्ये, प्रेमाच्या हृदयामध्ये मी काय करेल? बदलून देईल. जर तुमच्यामध्ये ते दगडासारखं हृदय आहे, जे दुसऱ्यांचं ऐकत नाही, जे किती पण ते बोलले प्रेमाने तरी ते मन बदलत नाही, पण परमेश्वर काय करणार? त्या दगडाच्या हृदयाला मांसाच्या हृदयामध्ये बदलून देईल. तर तुमच्या मनामध्ये एक इच्छा पाहिजे, हा परमेश्वरा, लोकांनी माझ्याबरोबर वाईट केलं, मला माहीत आहे, पण परमेश्वरा, लोकांनी तुझ्याबरोबर पण वाईट केलं, पण तू त्यांना काही म्हणाला नाही, परंतु तू त्यांच्यासाठी प्रार्थना केली राजा. तसंच परमेश्वरा, एक प्रेमाचं हृदय मला दे राजा, एक नवीन मन मला दे. तर आज परमेश्वर तो तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही त्याला मागणार तर तो खरा आहे. तुम्ही त्याला बोलणार, देवा मला नवीन मन दे, मला नवीन हृदय दे, नवीन आत्मा दे, तुझ्या आत्म्याने मला भर. तर परमेश्वर खरा आहे तुम्हाला भरायसाठी. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं तू म्हणाला की मी तुम्हाला नवीन मन देईल, नवीन हृदय देईल, नवीन आत्मा देईल, तुमच्या दगडाच्या हृदयाला मांसाच्या हृदयामध्ये बदलून देईल, असं तू म्हणाला परमेश्वर. तसंच हे तुझ्या प्रजेच्या जीवनामध्ये परमेश्वर कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.